नुकताच एक आरक्षणासंदर्भात दोन विद्यार्थ्यांचा संवाद असलेला एक व्हिडिओ सोशल मीडिया थ्रू समोर आला आणि त्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या मागे असलेल्या लोकांचं किंवा कॅटेगरीचं त्यांना आता मिळत असलेलं आरक्षण आणि त्यांच्यासाठी ही सोय का आहे याचं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये होतं. आणि मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्यात आहात किंवा तुम्ही जर जनरलमध्ये आहात तर तुम्ही तुमच्या ह्याच्याशी कम्पेअर का नाही करत, तुम्ही जास्त मेहनत का नाही करत, असं त्या व्हिडिओच्या मार्फत दोन विद्यार्थ्यांचा संवाद आहे. तर एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला समजवताना दिसत त्यांच्या क्षमता आणि त्यांच्या विचार करण्याची पद्धतीचा जर अभ्यास केला तर ते अजून शिकतात, तरी त्या लर्निंग प्रोसेसमध्ये ते कशा पद्धतीने धाटणीने विचार करतात हे आपल्याला समजतं. पण मुळातच जर रूट आपण समजायला गेलो, ह्या गोष्टींचा पण रूट आपण समजायला गेलो तर आपल्याला एक गोष्ट दिसते की आर्य ज्या वेळेस आलेले आहेत आणि भारताचा इतिहास तुम्ही नीट अभ्यासला तर आपल्याला एक समजतं की आर्य जेव्हा आलेले आहेत, मग ही वैदिक सिस्टम्स आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आणि एकीकडे तुम्ही बुद्धिस्ट पिरियड पण बघताय, जैनिझम पिरियड पण बघताय, आणि त्या एकंदरीतच धाटणी आणि मग ही व्यवस्था जी आहे ती नैतिकतेला किंवा मानवतेला कशा पद्धतीने प्रकारे जाते, त्यांचा पगडा स्वतःच्यावरती कसा आहे, आणि मग त्यांनी जी कॅटेगराईज केलेली आहे म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण जन्माला देऊन ही स्ट्रक्चर जे आहे ते कोणी निर्माण केलेलं आहे, हा मुळात प्रश्न येतो. हा बेसिक प्रश्न तुम्हाला रूटपर्यंत जेव्हा तुम्ही समजायचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला उलगडा होतो. कारण जर तुम्ही बघितलं तर जमिनी पण बघितल्या, जर तुम्ही मानव म्हणूनच राहण्याचा हक्क नाही देते, अधिकार देत नाही, तुमची सावलीचा पण विटाळ होतो, ह्या सगळ्या बाबी असतात. जेव्हा या सगळ्या बाबी असतात त्यावेळेस तुम्हाला जगण्याचंच किंवा तुमच्या मूलभूत अधिकारांपासूनच तुम्ही लांब तर आहातच, पण माणूस म्हणूनच तुमचा स्वीकार नाही आहे किंवा तुम्हाला ते बघितलं जात नाही या पृथ्वीवर. आता हा निसर्ग कोणत्या एका वर्गवारीचा तर फिक्स नाही आहे, पण ही अशी रचना केली गेलेली होती. आणि त्या रचनेमध्ये जर तुम्ही बघाल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा ॲक्सेस जेव्हा नाही आहे किंवा माणूस म्हणून स्वीकार नाही आहे, जमिनी पण नाही, आणि एकीकडे सगळा ॲक्सेस आहे, जमिनी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आणि ज्ञान मिळवण्याची मक्तेदारीसुद्धा विशिष्ट वर्गाकडे आहे, आणि इकडे काहीच नाही आहे. तुम्ही विचार करा, हे पिढ्यानपिढ्या मिळवतच गेले, हे इथे नाही आहे सपोज, तर तुम्हाला ह्या गोष्टी यांच्यापर्यंत त्या कशा आल्या त्याचा कधी विचार केला? स्वतःच्या पोटेन्शियलवर, क्षमतांवर कशा पद्धतीने पुढे गेलेले आहेत. बरं, कुठल्याही जमिनी हिसकावून नाही घेतलेल्या आहेत, कशावर कुठल्या गोष्टीवरती तुम्हाला फोर्स नाही केलेला आहे, जे कायदेशीर आहे, जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बसतं, त्या बाबीतून विचारसरणीतून मानव म्हणून जगण्याचा हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या बाबतीत आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट नेहमी जाणवेल, जर इतिहासात पण बघितलं तुम्ही तर, हे पुस्तक जरी तुम्ही वाचलं तर तुम्हाला खूप गोष्टी, मी थोडंसं त्याच्यामध्ये हे करेल की एक तर तुमचा प्रश्न, त्याच्यानंतर तुमचं स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतरचा काळ, आणि एक महारपत्नी ह्याची व्याख्याच आपण आज बघूया. म्हणजे जर आरक्षणाचा मुद्दा आजही उचलला जातो तर कधी काही लोकांकडून अशी पण मागणी येते की तुम्ही मग ॲक्सेस जर तुम्हाला समानच पाहिजे किंवा समानच आहे, मग ते ऑल ॲक्सेस जे 70 दशकांपासून तुम्ही आमच्यावरती अन्याय केलेले, त्या 70 दशकांचे जमिनीचे, त्या सगळ्या बाबींचे इक्वली सगळ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजे कोणामध्ये? महालोकांना. जर ह्याच्याकडे 4 एकर जमीन आहे, ती 4 एकरमधली सगळ्यांच्या वाट्याला, म्हणजे त्या म्हणजे एस सी कॅटेगरीला पण येईल, ती सगळी जमीन तुम्ही त्यांना द्या. असं कराल का? जे हे कुठेतरी मांडलं जातात, अशा चर्चा होताना तुम्ही बघता.
की हे देतील का? नाही. म्हणजे आज यांनी 70 दशकांपासून अन्याय केलेला, त्या 70 दशकांची सगळीच्या सगळी गोष्ट, जमिनी वगैरे, म्हणजे आज एखाद्या स्टाफ रूममध्ये एखाद्या शिक्षक उच्च कॅटेगरीचा असेल आणि त्यांनी बोललं की तुम्ही आरक्षणा थ्रू येत आहेत, तर हा त्या कॅटेगरीतला जो माणूस आहे त्याच्याकडे जर 4 एकर जमीन असेल तर 2 एकर जमीन तो SC कॅटेगरीला देईल का किंवा ST कॅटेगरी देईल का? म्हणजे तुझ्या बरोबरीला किंवा समानतेला आणताना, ॲक्सेस आणताना तसं होईल का? ह्या चर्चा होताना बघतो आपण किंवा ह्या ऐकतो, पण मुळातच आपली जेव्हा धाटणी समजून घ्यायची असते तेव्हा विश्राम मुंडा जरी असतील किंवा कोणी कशा पद्धतीचे स्ट्रगल केले किंवा कशा पद्धतीने कार्य धाटणी झाली त्याचा अभ्यास होणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही महार वतनी जर इनामी बघा, शब्द बघा, इनामी, जमिनींचा प्रश्न, आणि मुळातच ह्या जमिनींचा प्रश्न येतो जेव्हा प्रश्नचिन्ह येतं, ही धाटणी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना असे आढळून येते की परकीयांनी भारतावर सतत आक्रमणं केलेली आहे. आर्य बाहेरून भारतात आले व युद्ध करून त्यांनी इथल्या मूळ निवासियांना पराजित केले. उत्तर भारतभर ते पसरत गेले. आर्यांच्या क्रूरतेपुढे मूळ निवासी तग धरू शकले नाहीत. बरेचसे पहाडांच्या व जंगलांच्या आश्रयाला गेले, तेथेच जीवन कंठू लागले. उरलेल्यांना आर्यांनी दास बनवले. माणुसकीहीन आर्यांनी मूळ भारतीयांना माणसासारखे वागवले नाही, त्यांना गुलामगिरीसारखी वागणूक दिली. वर्ण निर्माण केले, बघा, वर्ण निर्माण केले. शूद्र अतिशूद्र बनले गेले. हे लोक आर्यांची सेवा करू लागले. त्यात आर्यांनी स्वतःचा पगडा कायमच राखला. आर्यांनी स्वतःला श्रेष्ठत्व ठरवण्यासाठी नैतिकतेला व मानवतेला मूठमाती दिली. अमानवीय कृत्ये करून स्वतःचा पगडा पाखंडी ग्रंथांच्या आधारे निर्माण केला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्णांना जन्म देऊन स्वतःचे श्रेष्ठत्व निर्माण केले. शूद्रांनी तीनही वर्णांची सेवा करावी हा शास्त्र नियम वचन घालून दिले. त्यामुळे देशभर हजारो जाती निर्माण झाल्या. देशाबद्दल कुणाच्या मनात प्रेम, आस्था आर्यांनी बाळगू दिली नाही. पुढेही सतत या देशावर परकीयांनी आक्रमण केले. ते देशाला लुटत राहिले. नाग, बौद्ध, आदिवासी राजांच्या काळात देशाची भरभट झाली. देश प्रगतीपथावर राहिला. देशाच्या भौगोलिक सीमा रुंदावल्या गेल्या. पुढे मुसलमानांनी या देशावर अनेक स्वाऱ्या केल्या, अतोनात लूट केली, बाहेर नेली. नंतर संपूर्ण देशभर छोटे छोटे अनेक राजे, महाराजे, संस्थाने निर्माण झाले. त्या राजांनी राज्यासाठी लढणाऱ्या शूर सरदार सैनिकांना वतने देण्याची प्रथा चालू केली. महार ही जात मूळ क्षत्रिय आहे. त्यामुळे या जातीच्या माणसाने सतत आपले शौर्य, पराक्रम, मर्दुमकी गाजून अनेक राज्यांचे डोळे दिपून सोडले. तसेच त्यांच्या जिंकलेल्या प्रदेशाचे, गावांचे, शेतनिवासांचे, बायाबापड्यांचे, किल्ल्यांचे, बुरुजांचे, तटांचे डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस खडा पहारा करून रक्षण केले आहे. त्यासोबतच त्यांची कनिष्ठ चाकरीही बजावली आहे. क्षत्रिय, घोडेलष्कर, पायदळ, महार सैनिकांनी रक्त सांडून अनेक राज्यांना विजयश्री खेचून आणून दिले आहे. त्यामुळे अनेक महार सैनिकांना वतने व मानाची पदे बहाल केली आहेत. राजपूत राजे पृथ्वीराज चौहान व जायचंद राठोड याच्या दरबारात राहून महार सैनिकांनी अतुलनीय पराक्रम केले आहेत. त्यामुळे त्या राजांनी खुश होऊन महार सैनिकांना 52 हक्कांची सनद बहाल केल्याचे इतिहासात वाचायला मिळते. जसे महार सैनिकांनी राजाच्या दरबारात मोठ्या शौर्याने काम केले,
तसेच या देशातील 7 लाख खेडेगावांचीही सेवा केली. या देशातील 450 ते 550 किल्लेदार, 650 ते 750 जहांगीरदार, संस्थानिक राजे महाराजे यांच्याही दरबारी सेवा केली आहे. गाव चावडीचे रक्षण केले आहे. राजे महाराजे सरंजामदार पद्धत या असल्यामुळे या शूर महार सैनिकांना कोणीही किती राबून घेतलेले आहे. या महार वीराने कधीही स्वतःच्या जीवाची, संसाराची, मुलाबाळांची तमा न करता सतत इथल्या राजे महाराजे, देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी, संस्थानिक आदींची सेवा चाकरी बजावली आहे. ही चाकरी व अतुलनीय पराक्रम बघूनच पुढे येणाऱ्या प्रत्येक राजांनी या महार सरदारांना, कनिष्ठ चाकरांना महारवतनी इनामी जमिनी बहाल केली आहे. एकीकडे महार सैनिक रक्त सांडून सेवा करून अमर झाला, तर दुसरीकडे कनिष्ठ दर्जाची चाकरी म्हणजेच गाव कामगार व कनिष्ठ सेवक म्हणून चाकरी बजावून झीज सोसली आहे. प्रत्येक गावाच्या चावडीला महारच राखत, मुख्य गावाच्या वेशीला महारच राखत असे. गावाच्या सभोवतालच्या संरक्षक भिंतींच्या बुरुज तटांवर उभा राहून महारच जागता पहारा देत असे व संपूर्ण गावाची राखण करीत असे. कित्येक वेळेस राखण करताना महार सैनिकाचा प्रथम प्राण गमवावा लागला आहे व शूर महार कनिष्ठ गाव कामगारांना अनेक राजांनी खास फरमानांद्वारे जमिनी दिल्या होत्या. कॉम्पिटन्सी सिद्ध केल्यानंतर. तसेच एक फरमान निजामांच्या हैदराबाद सरकारच्या अलीकडील काळात आहे. रियासत हैदराबाद इमाम हुकुमशाही फरमान बिगर जमीन महार नाइको नामों से अनाज पैदावर परमपूग गायरा और सरकारी रमणीने के जमीन का पट्टा अमल किया जाए. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर संविधानातल्या पण काही तरतुदी, हे सगळ्या बाबी जाणणं फार महत्त्वाचं आहे. इतिहास जाणणं फार महत्त्वाचं आहे. आता हे झालं. याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर गाव कामगार व कनिष्ठ सेवक जर तुम्ही बघाल तर तो सरकार उपयोगी आणि समाज उपयोगी सेवक होता. गाव तिथे महार हा असणारच. बघा कन्सेप्ट बघा. आणि ही समाज रचना बघा कशी आली. वर्ण कोणी निर्माण केले आणि ती समाज रचना कशा पद्धतीची आहे. कारण सरकार उपयोगी व समाज उपयोगी सेवा फक्त महार